नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे मेकअप रिमूव्हर बद्दल। तर मेकअप आपण सगळेच करतो, पण बरेच जणांना मेकअप हा काढायचा कसा हे माहित नसतं। तर मेकअप आपण एक तर मायसेलर वॉटरनी काढू शकतो, नाही तर मेकअप रिमूव्हरनी काढू शकतो। पण हे दोन्ही जर तुमच्याकडे नसेल तर आपण घरगुती पद्धतीने मेकअप कसा काढू शकतो बदामच्या तेलाने, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मेकअप काढणं खूप गरजेचं असतं। जर तुम्ही रात्री मेकअप काढला नाही तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, रॅशेस येऊ शकतात। त्यामुळे मेकअप काढणं खूप इम्पॉर्टंट असतं। आता आपण बघूया की मेकअप काढायला बदामचं तेलच का वापरायचं आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही मस्कारा, आयलाइनर सगळा तुमचा मेकअप बदामच्या तेलाने काढू शकता। तर मेकअप काढण्यासाठी बदामचं तेलच का वापरायचं, दुसरं तेल का नाही? जेव्हा तुम्ही दुसरं तेल वापरता तेव्हा तुम्हाला कदाचित पिंपल्स येऊ शकतात, पण बदामचं तेल एकदम लाईट वेट असतं। त्यामुळे तुम्हाला कोणत्या स्किन टाइप म्हणजे ड्राय, ऑइली, सेन्सिटिव्ह, नॉर्मल कॉम्बिनेशन कोणत्या स्किन टाइपला पिंपल्स येणार नाही, टोटली सेफली तुम्ही वापरू शकता। जर तुम्हाला मार्केटमधून मायसेलर वॉटर किंवा मेकअप रिमूव्हर आणायचे किंवा मेकअप रिमूव्हर वाइप्स पण असतात, तर आजकाल त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्हज असतात, केमिकल्स असतात आणि जे तुमच्या स्किनला काहीतरी हार्म करू शकतात। सेन्सिटिव्ह स्किनचा तर प्रॉब्लेम तोच आहे की कदाचित तुम्हाला ते सूट नाही होणार, पण जर तुम्ही बदामचं तेल वापरलं सगळ्या स्किन टाइपनी तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आयलाइनर, मस्कारा हे तुम्ही एका झटक्यात बदामच्या तेलाने काढू शकता। तेच जर तुम्ही मेकअप रिमूव्हर किंवा वाइप्सने काढायला गेला तर थोडा त्रास होतो आणि मेकअप रिमूव्हर आणि वाइप्सने ना डोळे आपले थोडेसे ड्राय होतात किंवा नंतर असे इरिटेट होतात आणि खूप जास्त खाज पण उठते जर तुम्ही मेकअप रिमूव्हर, वाइप्स वगैरे वापरले तर। पण तेच जर तुम्ही बदामच्या तेलाने जर तुमचा मस्कारा, आय मेकअप काढला तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही आणि जो मेकअप आहे तो इझिली निघून जातो। आधीच्या काळात जेव्हा मेकअप रिमूव्हर नव्हते तेव्हा लोक बदामचं तेलच वापरायचे मेकअप काढण्यासाठी। तर जेव्हा पण तुम्ही बदामचं तेल वापरताना मेकअप काढण्यासाठी तेव्हा तुमच्या स्किनला अशी ओढ बसत नाही किंवा स्किन ड्राय होत नाही जेव्हा पण तुम्ही बदामचं तेल वापरता। पण तेच जर तुम्ही कोणतेही मेकअप रिमूव्हर वगैरे वापरलं ना तर बरेचदा ड्राय स्किन खूप जास्त ड्राय होते आणि ऑइली स्किन खूप जास्त ऑइली होते। त्यामुळे हे जर तुम्ही बदामचं तेल वापरलं तर तुम्हाला हे काही होणार नाही, नॉर्मली सेफली तुमचा पूर्णपणे मेकअप निघून जाईल। तुम्हाला पहिला बदामच्या तेलाने तुमचा मेकअप काढायचा आहे आणि नंतर तुम्ही तुमचा कोणताही जो फेस वॉश आहे त्याने फेस वॉश करू शकता। बदामचं तेल तुम्ही कसं वापरू शकता, तुम्हाला कॉटन बॉलवर बदामचं तेल घ्यायचंय आणि तुम्ही तुमचा सगळा मेकअप काढू शकता। डोळ्याचा जर आयलाइनर आणि मस्कारा तुम्हाला काढायचा आहे तर कॉटन बड म्हणजे क्यूटिपवर तुम्ही थोडंसं बदामचं तेल घ्या आणि पूर्णपणे डोळ्याचा इथला हा मेकअप आहे तो काढून टाका। अजून एक फायदा आहे बदामच्या तेलाचा म्हणजे ना, जेव्हा पण तुम्ही बदामच्या तेलाने मेकअप काढाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक खूप जास्त छान ग्लो येईल। ते जर तुम्ही मार्केटमधलं वापरलं काही प्रोडक्ट तर तेवढा ग्लो येणार नाही। त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्हाला मेकअप काढायचा आहे तेव्हा तुम्ही बदामचं तेलच वापरा, मार्केटमध्ये कोणतंच प्रोडक्ट वापरू नका, बदामचं तेलच वापरा। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।